आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत स्ट्रेट प्लाझो पॅन्ट। याची खूप सोप्या पद्धतीने मी कटिंग तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अगदी कोणीही अगदी इझिली ही पॅन्ट बनवू शकेल। तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये ही पॅन्ट आपली इथं बनवून तयार झालेली आहे। इलास्टिक कशी लावायची तेही सांगणार नाही। साईडची शिलाई पण आपली एका बाजूला सरकते ती पण होणार नाही। तर चला आपण याच्या कटिंगला सुरुवात करूया। ते इथे बघा सगळ्यात अगोदर हे इथे बघा हा ड्रेस आहे आणि अस्तरवाला ड्रेस आहे। 4 मीटर म्हणजे कपडा दिलेला आहे आपल्याला। 2 मीटरची आपल्याला पॅन्ट बनवायची आहे आणि 2 मीटर वरच्या आपल्या टॉप साठी अस्तर वापर। तर यातील 2 मीटर आपण पॅन्ट साठी कटिंग करून घेऊया आणि 2 मीटर आपण टॉप साठी ठेवूया। तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला आपली जी पॅन्टची उंची असेल त्याच्यानुसार इथं आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। तर तुमची जेवढी पण तयार उंची असेल त्याच्यात आपल्याला 4 इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला इथं जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। तर इथे बघा मी कट करून घेत आहे। तर इथे बघा बरोबर माप घेऊन इथे मी कपडा कटिंग करून घेते। त्याच्यानंतर आता आपल्याला अस्तर कसं ठेवायचं ते बघूया। तर इथे बघा आपली साईडची बाजू आहे ना ती ओपन बाजू आहे, किनारीची बाजू आहे आणि खालचा पार्ट आहे तो आपल्याला इथं 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे। ते मी पुढे सांगते आपण 2 इंच वरती एक्स्ट्रा कशासाठी ठेवलेला आहे। तर बघा खालचा पार्ट 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचा आणि जो वरचा पार्ट आहे तो इथे बघा 2 इंचाने आपण इथं कमी घेतलेला आहे। व्यवस्थित घडी घालून घ्यायची। जर कपडा जास्त चुरगळलेला वगैरे असेल तर अगोदर प्रेस करून घ्यायचा। हा कॉटनचा कपडा होता, मी प्रेस केला होता पण तरी पण चुरगळल्यासारखा झालेला आहे। तर इथे बघा जो थोडाफार आपला तिरकळ वगैरे कपडा असेल ना तो अगोदर कट करून घ्यायचा। 2 इंच बरोबर मार्किंग करून घ्यायचं आणि नंतर वरचा पार्ट त्याच्यावर ठेवून घ्यायचा। त्याच्यानंतर इथून बघा 2.5 इंच आपल्याला घ्यायचं आहे। हे 2.5 इंच आपल्याला इलास्टिक साठी घ्यायचं आहे, जे की आपण कमरेला इलास्टिक लावणार आहोत त्याच्यासाठी। सरळ लाईन आखून घ्यायची आणि व्हाईट कपडा असल्यामुळे इथं दिसत नाही त्याच्यामुळे मी इथं लाईन मारते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। बॅक पार्ट साठी आपण इथं 2 इंच वरती एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर आता आपल्याला सीट घेरचा चौथा भाग प्लस त्यात 3 इंच टाकायचा आहे। तर तुमचा सीट घेर जेवढा पण असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा। तर इथं 40 इंच सीट घेर होता, त्याचा चौथा भाग 10 घेतला, त्याच्यात 3 इंच प्लस केलं। तर इथं बघा मी बरोबर 13 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे। ते इथं 13 घेतलं तसंच आपल्याला खाली पण 13 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही याच्यात। इथून बघा 13 इंच मार्किंग करून घेतलं, इथे सरळ लाईन आखून घ्यायची आणि त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला पुढे 2 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आसनसाठी। तर इथे बघा 2 इंच कंपल्सरी आहे आणि जास्त हेवी साईज असेल तर तुम्ही इथं 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। पण 2 इंच आपण 40 साईज पर्यंत 2 इंच घेऊ शकतो, त्याच्या पुढे जर असेल तर तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता। तर इथे बघा हलकासा राऊंड शेप द्यायचा। हा राऊंड शेप पण जास्त द्यायचा नाही, एकदम हलकासा द्यायचा। त्याच्यानंतर इथं उंचीचं माप टाकायचं आहे। तर तुमची रेडी लेंथ जेवढी असेल तेवढी इथं टाकून घ्यायची आहे। तर 38 इंच इथं माझी रेडी लेंथ होती, तर 38 इंच टाकली। त्याच्यानंतर खालच्या साईडला आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे बॉटम फोल्ड करण्यासाठी। तर इथे बघा 2 इंच मार्किंग करून घेतली, इथं सरळ लाईन आखून घ्यायची। त्याच्यानंतर इथे बघा आता आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आणि 2.5 इंच हे सर्व साईज साठी आहे, कंपल्सरी सर्व साईज साठी इथून 2.5 इंच घ्यायचं। त्याच्यानंतर बॉटमचा हाफ घ्यायचा। समजा बॉटम 16 इंच असेल तर त्याचा अर्धा 8 इंच आणि 1 इंच आपल्याला आतल्या मार्जिन साठी अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं। तिथे बघा 9 इंच मी मार्किंग करून घेतलं। आता आपल्याला शेप द्यायचा आहे। आता ही कर्व शेप वाली तुमच्याकडे स्केल नसेल तर तुम्ही हाताने ही शेप देऊ शकता, असेल तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। लक्षात ठेवा मी स्केल कशा प्रकारे ठेवलेली आहे। कधी काही वेळेस काय होतं ना, हा जो शेप आहे तो आपण उलट्या ह्याने देतो, मग आपली पॅन्ट व्यवस्थित बसत नाही। तर लक्ष देऊन बघा स्केल कशी ठेवलेली आहे। जो आपला राऊंड भाग आहे ना तिकडनं आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ते बघा थोडासा आपल्याला इथं नोक तयार होतो, तो इथं नोक मायनस करून घ्यायचा आहे, म्हणजे शिलाई मारताना सुद्धा होतो पण आपल्याला कटिंग करताना इथे बघा अशा प्रकारे मायनस करून घ्यायचं आहे। तर इथे बघा आपली स्ट्रेट पॅन्टची ही पूर्ण मार्किंग झालेली आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि काही समजलं नसेल तर तुम्ही रिटर्न देखील व्हिडिओ बघू शकता। आणि इथे बघा अशा प्रकारे आपल्याला क्रॉस मध्ये इथं बॅक पार्ट कटिंग करायचं आहे, जे की आपण 2 इंच वरती एक्स्ट्रा घेतलं होतं ना, तिथं बघा मी असं क्रॉस मध्ये तिरकी लाईन आखून घेतलेली आहे। ऍक्च्युली ते शूट झालं नाही त्यामुळे ते तुम्हाला दिसलं नाही। तर आसनच्या साईडला आपण 2 इंच वरती घ्यायचं आणि कमरेच्या साईडला आपल्याला अजिबात वाढवायचं नाही, त्यामुळे इथे क्रॉस लाईन आखून घेतलेली आहे। आणि नंतर मग जसं मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे। इथे बघा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे।
तर इथे बघा स्ट्रेट पॅन्ट आपली इथं कटिंग करून झालेली आहेत. हा आहे फ्रंट पार्ट आणि खालचा आहे तो आपला बॅक पार्ट आहे. तिथे बी लिहिलेला आहे म्हणजे बॅक पार्ट आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. वाढीव पार्ट आहे तो आपला पाठीमागचा भाग आहे. तर चला आता आपण याची स्टिचिंग करूया. तर इथे बघा सगळ्यात अगोदर फ्रंट आणि बॅक दोन्ही सेपरेट करायचे आणि आपण आसनच्या साईडला अगोदर शिलाई मारून घेणार आहोत. तर जसं आहे तसंच आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन सोडून इथं शिलाई मारून घ्यायची आहे. तर सगळ्यात अगोदर इथं आपण जो बॅक पार्ट आहे त्याला आपण इथे शिलाई मारून घेऊया. तर इथे बघू शकता अर्धा इंच एवढं मार्जिन सोडायचं आणि परफेक्ट अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. तर इथे बघा बॅक पार्टला आपल्या इथं आसन जोडून झालेलं आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला पुढच्या भागाचं पण आसन जोडून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता एकदम परफेक्ट पद्धतीने इथं आसन जोडून झालेलं आहे. आता पुढच्या साईडचं पण आपण इथे जोडून घेऊया. खूप सोपी पद्धत आहे आणि सर्व साईजसाठी हाच फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. फक्त सीट घेर तुम्हाला जेव्हा पण तुम्ही बॉडीवरून मेजरमेंट घेताल तेव्हा सीट घेर कंपल्सरी माप घ्यायचं आहे. सीट घेर त्याचा चौथा भाग प्लस त्यात 3 इंच वाढून आपल्याला इथं माप टाकायचं असतं. तर इथे बघा आता दोन्ही आपले इथं आसन आहेत ते जोडून झालेले आहेत. आता हे दोन्ही पार्ट आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायचे आणि साईडच्या ज्या शिलाई आहेत त्या आपल्याला इथं मारून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा ही जी साईडची पूर्ण शिलाई आहे ना ती व्यवस्थित अर्धा इंच एवढी मार्जिन सोडून आपल्याला पूर्ण दोन्ही साईडला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला. तिथे बघा दोन्ही साईडला आपल्या इथं शिलाई मारून झालेल्या आहेत. तर आपल्याला इथं जे आपला बेल्ट आहे तो तयार करायचा आहे. तो वरच्या साईडने इथं अर्धा इंच एवढं फोल्ड करून आपल्याला पूर्ण कमरेला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपल्याला इलास्टिक लावायचे आहे. ते इलास्टिक किती घ्यायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता डबल मध्ये आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे आपली कमर किती आहे. म्हणजे जेवढं आपण आसन घेतलं होतं ना ते पूर्ण परत एकदा टेपने मोजून घ्यायचं किती आहे ते. तर इथे बघा आपलं जे पूर्ण टोटल आहे ते 24 इंच आहे. तर त्यातनं आपल्याला इलास्टिक घ्यायचे आहे 15 इंच म्हणजे जवळ 9 ते 10 इंच तुम्ही इथे इलास्टिक कमी घ्यायचे आहे आणि डबलमध्ये घ्यायचे आहे. नाही तर सिंगलमध्ये घ्याल तर खूपच छोटी होईल. तर आपला कारण कपडा डबल आहे ना तर म्हणजे आपण 15 घेतले आहे तर टोटल 30 इंचाची आपण इथं इलास्टिक घेतलेली आहे. ओके. सेम याच पद्धतीने तुम्हाला सर्व म्हणजे फॉर्म्युला वापरायचा आहे. सर्व पॅन्टेला आपल्याला इलास्टिक लावताना 9 ते 10 इंच तुम्ही कमी करून घेऊ शकता. परफेक्ट असं मेजरमेंट येते याने. तर इथे बघा इलास्टिक जे आहे ते एकावर एक अशा प्रकारे ठेवायचे आणि त्याच्यावर आपल्याला शिलाई मारून व्यवस्थित अशी लॉक करून घ्यायची आहे. जास्त शिलाई मारायच्या म्हणजे इलास्टिक आपली खेचली तरी निघणार नाही अशा पद्धतीने. ओके. त्याच्यानंतर इथे बघा अशा प्रकारे इलास्टिक ठेवायची, पलटी करायची आणि आपल्याला इलास्टिकवर शिलाई मारायची नाही. इलास्टिकपेक्षा थोडंसं 1 ते 2 लाईन एवढं जो आपला कपडा आहे ना तो पुढे ठेवायचा आणि त्या कपड्यावर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. अजिबात इलास्टिकवर शिलाई जाऊन द्यायची नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. इलास्टिकवर शिलाई गेली तर आपलं इलास्टिक खेचलं जाणार नाही, चुन्याही पडणार नाहीत. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर इथे बघा एकदम हळू व्यवस्थित आपल्याला एकदम इलास्टिकच्या बाजूला आणि जास्त कपडा पण आपल्याला बाहेर ठेवायचा नाही. नाहीतर मग आपली इलास्टिक जी आहे ती व्यवस्थित लागत नाही. जास्त वरचा बेल्ट आहे तो मोठा होतो. फक्त 1 ते 2 लाईन एवढंच बाहेर कपडा ठेवूनच आपल्याला त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला अगदी इझिली समजेल. इथे बघा एकदम किनारीला अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इलास्टिक अशी थोडीशी खेचत जायचं म्हणजे आपल्या पाठीमागे चुन्याही पडत जातात आणि डायरेक्टच खेचलं ना तर काय होतं ना थोडंसं कमी जास्त झाल्यासारखं होतं. त्याच्यामुळे इथे बघा पाठीमागे चुन्या पडत जायचं पण पुढच्या साईडला आपण जिथे इलास्टिक लावतोय तिथे इलास्टिक सरळच ठेवायची आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची. आता बॅक पार्टला आपण 2 इंच वरती एक्स्ट्रा घेतल्या असल्यामुळे आपला तो पार्ट जो आहे तो जास्त असतो ना त्याच्यामुळे थोडेसे 1-2 आपल्याला छोटे-छोटे प्लेट्स घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे बेल्ट जो आहे तो सरळ येतो. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एका 2 ठिकाणी मी असे 1-2 असे छोटे-छोटे चुन्या घेतलेल्या आहेत. अशाच प्रकारे थोडी-थोडी इलास्टिक खेचत आपल्याला पूर्ण बेल्ट इथं जोडून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे, अवघड काहीच नाही ह्याच्यात. एकदा एकदा तुम्ही जोडून बघितले ना अगदी इझिली तुम्हालाही जमेल. तर इथे बघा पूर्ण इलास्टिक आपली इथं लावून झालेली आहे. आता लावून झाल्याच्या नंतर
अशी पूर्ण इलास्टिक खेचून घ्यायची, म्हणजे सगळा कपडा आहे ना तो एकसारखा पसरला जातो, कुठेही कमी जास्त होत नाही. आपली जी साईडची शिलाई असते कधी-कधी ती एक साईडला झाल्यासारखी होते, मधली शिलाई व्यवस्थित येत नाही. त्याच्यासाठी इलास्टिक जोडल्याच्या नंतर इथे बघा अशा प्रकारे पूर्ण खेचून घ्यायची, म्हणजे सगळीकडे इक्वली कपडा आपला पसरला जातो. त्याच्यानंतर बरोबर मधून आपल्याला एक आता शिलाई मारायची आहे, म्हणजे इलास्टिक आपली म्हणजे इकडे-तिकडे सरकत नाही त्याच्यासाठी. आता आपल्याला ही शिलाई मारताना इथे बघा अशा प्रकारे पूर्ण इलास्टिक खेचायचे आणि नंतरच आपल्याला शिलाई मारायची आहे. खूप सुंदर असे गॅदर्स इथे तयार होतात आपल्या इलास्टिकचे आणि एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपली इथे इलास्टिक लागली जाते. ते इथे बघा आपण मधली शिलाई मारून झालेली आहे आणि बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये इथं आपली इलास्टिक लागलेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आणि इथे तुम्हाला ही जी पॅन्टची कटिंगची सांगितलेली आहे पूर्ण फॉर्म्युला सहित ते समजलं का नाही तेही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला आता आपण बॉटम तयार करून घेऊया. तर बॉटमला इथे बघा अर्धा इंच फोल्ड करायचं आणि त्याच्यानंतर परत एकदा 1 इंच फोल्ड करायचं इथे बघा अशा प्रकारे आणि आपल्याला खालच्या साईडने इथं शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित. तर इथे बघा शिलाई मारून एक साईडचा आपला बॉटम इथं तयार झालेला आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला इथं दुसऱ्या साईडचा बॉटम पण तयार करून घ्यायचा आहे. हे पॅन्ट शिवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. 15 ते 20 मिनिटात पॅन्ट शिवून होते. खूप सोपी पद्धत आहे. फक्त आपल्याला हे जे 1-2 फॉर्म्युला आहेत ना तेवढेच लक्षात ठेवायचे आणि त्याच्यामुळे आपल्याला अजिबात वेळ जात नाही. पॅन्ट कटिंग करायला. पूर्ण ड्रेस आहे ना तो पूर्ण 1 ते 1.5 तासात आपला पूर्ण ड्रेस शिवून होतो आणि आपल्याला परवडतो पण शिवायला. तर इथे बघा आता सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे ही स्ट्रेट पॅन्ट, पटियाला पॅन्ट. तर इथे बघा आपले दोन्ही बॉटम स्टिच करून झालेले आहेत. आता आपल्याला फायनल शिलाई मारायच्या अगोदर एकदा चेक करून घ्यायचं आपली पॅन्ट बरोबर व्यवस्थित म्हणजे जुळली जाते का, कारण मधला जो पार्ट आहे शिलाईचा तो पण जुळला गेला पाहिजे आणि दोन्ही साईडचे जे बॉटम आहेत तेही व्यवस्थित आपले येतात का नाही ते अगोदर चेक करायचं, मग नंतर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा आपण साईडला 1.5 इंच मार्जिन ठेवलं होतं तेवढ्याप्रमाणे आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जे आतल्या साईडचं मार्जिन असतं ना ते अशा बाहेर दिसतं, ते दिसू नये म्हणून इथे बघा अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि त्याच्यावर आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आतलं मार्जिन सुद्धा आपलं दिसत नाही. तर इथे बघा अशा प्रकारे सुंदर अशी आपली स्ट्रेट प्लाझो पॅन्ट तयार झालेली आहे. खूप फिनिशिंगमध्ये एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे. तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपलं इथं बघा इलास्टिक पण लावून झालेली आहे. आणि याच्यानंतर आपण याचा टॉपचा पण व्हिडिओ बघणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर इथे बघा असा पूर्ण ड्रेस अशा प्रकारे आपला इथं बनवून तयार झालेला आहे. थँक यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.